स्वीकारतात महाराज, चांगलं तेवढं लवकर स्वीकारत नाही। आणि म्हणून आपल्या मुलांवर चांगला संसर्ग तयार करा। या अध्यायामध्ये महाराज 5 उदाहरणं देतात। मला लवकर संपवायचं, एक जुन्या काळातली उदाहरणं देतात, आता नवीन काळात सुद्धा असे अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील। महाराज म्हणतात, एका प्रमुखाने कोंबडी पाळली, तिला सुंदर पिले झाली, दुसऱ्याने तीच घेतली कला त्याची। एकानं कोंबडी पाळली आणि मग सगळे लोक कोंबड्या पाळायला लागले। पूर्वी कोंबडी कोणी पाळत नव्हतं, अनुकरण प्रियता। त्यात एकानं नगर आखाडा निर्मिला, नगर आखाड्यानं फायदा झाला, सगळे पोरं अभ्यास म्हणजे व्यायाम करायला लागले, दंडमोडे फिरवायला लागले। पण त्यात दुसऱ्यास एक बुद्धी सुचली, त्याने जोडी चारोणी मस्त केली, दुसऱ्या बैल जोडीशी लावली धावण्यासाठी। आणि मग त्यानं काय केलं, शंकरपटाची निर्मिती झाली। मग सगळे लोक शंकरपटाच्याच मागं लागले महाराज। मग राहिलं शेतीतले काम, बैल चारून मस्त करावे आणि त्यांना धावायला लावावे, त्या जीवाची पर्वाणी त्या आरी टोचावी, असा विद्रूप प्रयोग सुरू झाला। हा काही दिवस चालला, ऐसा धुमधडाका चालला। एकाने गावी तमाशा आणला, सारा रंग बदलला मागील। काही दिवस तमाशा चालला, तो तमाशाही काही दिवसात बंद पडला। त्या तमाशानं मोठं गावाचं नुकसान झालं। ज्यानं तमाशा आणले त्याचेच पोट्टे नाचे निघाले, त्याच्याच घरातल्या पोरं पळून गेले। आणि शेवटी एका जणानं काय केलं महाराज, या सगळ्या गोष्टीचा कळस एकाने त्या छंदाला दारू पिऊन फिरू लागला। तमाशाच्या आनंदाला लोकांना कळत दिसे त्या ठाई। हे 5 उदाहरणं महाराजांनी या संसर्ग प्रभावामध्ये दिले। आजच्या दृष्टिकोनातून सुद्धा असे अनेक संसर्ग प्रभाव गावात तयार होतात। पहिले कोणाच्याच घरापुढे बोर्ड नव्हतं की इथं पिकोला फॉल करून मिळेल, पण जसं एखाद्या बाईनं मशीन आणली, पिकोला फॉल टाकलं आणि तिचा धंदा चांगला चालायला लागला की सगळ्या गावात 8-10 बाया त्या मशीना घेऊन येतात आणि जिकडे तिकडे बोर्ड लागतात, एकाचही पिको फॉल चालत नाही। याला संसर्ग प्रभाव म्हणतात। पहिले गावात ट्रॅक्टर नव्हते, एका जणांनी ट्रॅक्टर आणला, त्याचा इतका ट्रॅक्टर चाले की त्याचा फुरसत नाही। लोक त्याच्या घरी आमचं नांगरून द्या, आमची वाई करून द्या। आता धंदा चांगला चालायला लागला म्हणून बाकीचे लोक म्हणतात हा धंदा चांगला आहे। मग दुसऱ्या ट्रॅक्टर आणला, तिसऱ्या आणला, आज गावात 50 ट्रॅक्टर, अर्धे ट्रॅक्टर उभेच राहतात। याला संसर्ग प्रभाव म्हणतात। म्हणजे एकानं केलं की दुसरे लोक करतात। हे महाराजांनी व्यवहारिक उदाहरणं दिले। असंच गावाचं आहे, असंच सद्गुणांचं आहे। आपण आपल्या पोरांना चांगलं शिकवलं, त्यांच्याकडे चांगलं लक्ष दिलं, पोरं आदर्श घडवले की इतरही लोकांना असं वाटते की आपली पोरं चांगले आणि सुंदर व्हावे। या दृष्टिकोनातून लोक सुद्धा प्रयत्न करतात। मग अशामुळे काय होते, गावामध्ये वाईट गोष्टी आल्या म्हणजे गाव वाईट मार्गाला लागते। मग महाराज म्हणतात, कोणी दंडारी तमाशे करी, कोणी दारू पिऊन शिव्याच उच्चारे, कोणी कोणानं माने तिळभरी लहान थोर स्वैर झाले। व्यभिचाराची झाली दाठी, गंजिबा खेळती पैशासाठी, मुले करती चोरी चपाटी, काढती भट्टी घरोघरी। मांस खाण्याचे वाढले व्यसन, चैन न पडे मद्या वाचून, अनेक रोग मांस मद्यातून वाढले गावी। आणि याचं नुकसान काय होते मग ऐका। मग यानं काय होऊन राहिलं, मजूर कष्टाने पैसा मिळविती, तोही दारू गांजात उडविती। आणि मग यानं काय होते महाराज, मुलाबाळास उपास पडती होय दुर्गती जीवनाची। हे व्यसन वाईट गोष्टी गावामध्ये येऊ देऊ नये, याकरता मग काय करावं महाराज म्हणतात। याकरता महाराजांनी एक सुंदर ओळी सांगितली, आपण सगळ्यांनी जरा जबाबदारी ऐका। ह्या सगळ्या गोष्टी गावात येऊ देऊ नये, याकरता गावातला कार्यकर्ता सक्रिय असला पाहिजे। आपल्या गावात काय आलं पाहिजे, काय नाही आलं पाहिजे, हा इतका सूक्ष्म विचार आहे। आपल्या गावात एखादा काही प्रोडक्ट विकायला आला तर त्याची पुसपास केली पाहिजे म्हणते महाराज। बाबा काय आणलं तू डुप्लिकेट विकते की ओरिजिनल विकते, त्याचाही विचार विल्ल्या ग्रामगीतेमध्ये। एखादा माणूस महाराज म्हणतात सडलाच भाजीपाला गावात विकते, तर कार्यकर्त्यांनी त्याला टोकलं पाहिजे। काही लोक उद्योगाच्या मिशाने येतात आणि गावातून मग गाव बघून चोऱ्या सुद्धा करतात, असे सुद्धा प्रकरण झाले। याकरता गावामध्ये ग्राम संरक्षण दल असावं, अशी कल्पना महाराज पुढच्या एका अध्यायामध्ये करतात। म्हणून ग्रामगीता आम्हाला चौफेर जागी करते। अशा वाईट गोष्टी गावात येऊन याकरता काय करावं, नाही तर मग काय आमचं सगळं जीवन बर्बाद होते। आज प्रत्येक गावामध्ये एक विशिष्ट वस्ती असते, त्याला दलित वस्ती म्हणतात। ते लोक कष्ट करतात महाराज, रात्रंदिवस कष्ट करतात, पण अजून त्यांच्या घरावरचे टीन मात्र बदलत नाही। त्याला कारण काय आहे,
कारण आहे व्यसनाधीनता आहे. आणि व्यसनाधीनता कशाने येते माहित आहे? हे सुद्धा अनुकरण प्रियत आहे. पोरं पाहून व्यसन करतात, तसे व्यसन लागतच नाही. व्यसन ना करता अनुकरण हेच आहे. दुसऱ्याचं बघितलं म्हणजे पोरं करतात. बाप ज्या वेळेस तंबाखू घोटताना दिसतो, पोराला वाटते ना की आपले वडील रोज खातात, यात काही विशेष आहे का लेकाचं? आणि मग पोरं चोरून खातात. मोठे पोरं लहान पोरांना सवय लावतात. यालाच महाराजांनी अनुकरणता म्हटलं आहे. म्हणून ग्रामगीतेमध्ये पदोपदी दिसते. म्हणून मुख्याची कार्यकर्ते महाराज म्हणतात, जे मुख्य कार्यकर्ते आहेत त्यांची जबाबदारी फार वाढते गावामध्ये. एका व्यक्तीने काय केलं, आपल्या मुलाला पाठवलं बिडी पेटवण्याकरता. माची संपली होती, म्हणजे जाय आई स्वयंपाक करून राहिली, एवढी बिडी पेटवणार, पोराला पाठवायला पाहिजे काय? पाठवलं. गेला मुलगा, विस्तवाला बिडी लावली, बिडी पेटली, निघाला आपल्या वडिलाकडे. थोडा पुढे आला, विजून गेली. काही बिडी आले, विस्तवाला लावली की पेट धरते, आणि बाजूला निघालो की विजून जाते. पुनश्च विस्तवाला बिडी लावली, बाजूला आला. 2-3 वेळ हाच प्रकार झाला. ती बिडी पेटायची आणि वडिलाकडे निघाला की विजून जायची. वडिलांना हाक मला, अरे केव्हा आणतोस? म्हणे हो बाबा, कशी आहे पिस्टॉल? विस्तवाला लावले की पेटून जाते आणि तुमच्याकडे निघालं की विजून जाते. बरं बरं, थांब, तुला जमणार नाही. वडील स्वतः उठले, आले, आण इकडे, एवढा मोठा झाला, तुला अजून पिस्टॉल नाही पेटवतायत? वडिलाने पोराच्या हातची पिस्टॉल घेतली, विस्तवाला लावली आणि 2 दम मारले, बिडी पेटली. मला सांगा, दुसऱ्या दिवशी जर वडिलानं पोराला म्हटलं की बाबा एवढी बिडी पेटव, पोरगा काय करेल? सरळ सरळ विस्तवाजवळ जाईल, बिडी विस्तवाले लाईल, पहिला दम पोरगा घेईन, दुसरा दम बापाले देईन. मग तुम्ही म्हणता की आमचा पोरगा व्यसनाधीन झाला. महाराज म्हणतात, लेकराशी दोष देवोनिया काय, दोषी आहे त्याची बाप माय, दोषी आहे त्याचे बाप माय, दोषी आहे त्याचे बाप माय. लेकराशी दोष देवोनिया काय, दोषी आहे त्याचे बाप माय, दोषी आहे त्याचे बाप माय, दोषी आहे त्याचे बाप माय. लेकराला दोष देऊन काय करता महाराज? दोष आपला आहे. मी साधे उदाहरण देतो. मला सांगा, आपले मुलं एकामेकाला शिवीगाळ का करतात? शाळेत आहे काय पोरांना पुस्तक आहे काय? शिवीचं पुस्तक असते काय? नाही. बरं, गावात ट्युशन आहे का तुमच्या? यावले तिथं मुलांना शिव्या शिकवल्या जातील. मग आणतात कुठून? एवं परंपरा प्राप्त. आपण घरात बोलतो, पोरं ते ऐकतात आणि तेच घेऊन पळतात. म्हणून पोरांच्या समोर चांगलं बोलावं, चांगलं आचरण करावं. आणि म्हणून गावामध्ये वाईट गोष्टीचा संसर्ग येऊ देऊ नये याची आज्ञा महाराज करतात. त्याकरता एक उभी आहे, गावी 4 भले वागती. 4 काय शब्द वापरला महाराजांनी? कारण 4 जरी माणसं गावात मजबूत वागणारे असते ना, तर गाव इकडे तिकडे जात नाही. महाराज म्हणतात, गावी 4 भले वागती, तरीच गाव होय उत्तम गती. पुढे महत्वाचा आहे कार्यकर्त्यांकरता, मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती, तरी सर्व गावची तैसे. कार्यकर्ता स्वार्थी झाला की मग गाव बिघडला. हा जो महोत्सव आहे ना, 2009 पासून यावलीचा महोत्सव चालू आहे. काय इतकं भव्य स्वरूप टिकून आहे माहित आहे? इतक्या कार्यकर्त्यांच्या ताकदीने आहे. आमचे जे अध्यक्ष आहेत ना, अहो महाराज कांडलकर दादा, वय झालं बरं, पण मात्र याही वयामध्ये सगळ्यात 1 नंबर ध्यानाला येऊन बसतात. रोज अध्यक्ष आहे. त्यांच्या भावाच्या स्मृतिप्रित्यर्थ किती मोठं अन्नदान दरवर्षी करतात. कार्यकर्ता मजबूत पाहिजे. आमचे हे ग्रामगीता वाचणारे बाबाजी रोज बिलकुल सकाळी हजर आहेत. दिवाबत्ती लावणारे बाबाजी सकाळी हजर आहेत. सूचना देणारे बाबाजी बिलकुल सकाळी कोणी येऊ की नाही, रात्री किती वाजो, पण बिलकुल राईट आहे. हे 4 कार्यकर्ते आहेत महाराज. गावी 4 भले वागती.
अजून आहेत. आमच्या यावलीमध्ये 4च नाहीत, आमच्या यावलीमध्ये 40 कार्यकर्ते आहेत की जे मुख्य आहेत. आणि एवढं प्रेम आहे महाराज, एवढे कष्ट आहेत. प्रत्येक कार्यकर्ता ताकदीनं लागलाय, आपापली जबाबदारी पार पडतो. मग कुठे अख्ख्या गावामध्ये सिमेंट रोड दिसतात, अख्ख्या गावामध्ये मोठे रोड दिसतात, नाल्या स्वच्छ दिसतात, कुठंही परिसरामध्ये घाण दिसत नाही. याला कारण या गावातले कार्यकर्ते. नाही तर कार्यकर्ता जर वाईट वागला, कार्यकर्ता जर स्वार्थी झाला, तर मग लोक म्हणतात आपणच काय. म्हणून मुख्याची ही जबाबदारी, ते जे करतील ग्रामाभितरी मुख्य महत्वाचे आहेत. म्हणून मुख्यानं चुकू नये. मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती. मुख्यानं स्वार्थ साधला तरी सर्व गावची तैसे. गाव म्हणजे शुद्ध आरसा. अहो महाराज, जे दाखवाल ते दिसेल सहसा, जे कराल ते करील खासा गाव आमचा. शेवटी महाराजच्या अध्यायामध्ये विनोबा भावेंचं उदाहरण देतात. अस्थिपंजर फकीर तो आज बबिदार यज्ञाचा उठवी आवाज, तरी तीच लाट उसळली सहज गाव गावी. विनोबा भावेंनी एका काळामध्ये गरिबांना जमीन मिळावी, ज्यांचे रावतील बाहू त्यांना जमीन देऊ या नयानं कष्टकरी समाजाला त्याच्याकडे शेतकरी त्यांना शेती मिळावी म्हणून बलिदान यज्ञाचं आयोजन केलं. पण महाराष्ट्रात त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. तुकडोजी महाराजांनी 11 दिवसामध्ये 1100 एकर जमीन महाराजांनी मिळवून दिली. हजारो माणसं तयार झाली. याला संसर्ग म्हणतात. एकानं दिली म्हणून दुसरे द्यायला लागले. त्या काळातले लोकही तसे दानशूर होते. हा संसर्ग आहे. एक चांगला वागायला लागला की सगळे लोक चांगले वागतात. म्हणून आपण नेहमी चुकू नये. कार्यकर्त्यांनी नेहमी आपल्या गावामध्ये चांगलं वागावं या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा. आणि म्हणून